धरणे आंदोलन मार्गदर्शन करणारे शेतकऱ्याचे नेते डॉक्टर भगवानरावजी मनोरकर साहेब, जय जवान. यानंतर कोण बोलणार? पण ते काम न करता फक्त श्रेयवादाची जबाबदारी तुमची नाही. फक्त श्रेय घेण्यासाठी पेपरातून प्रसिद्धी करणं आणि प्रसिद्धीचं माध्यम बनणं लोकप्रतिनिधीचं काम नाही. आदरणीय गोपछडे साहेबांना आली आणि त्यांचं अभिनंदन करण्याचं काम आमच्या शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भगवानराव मनोरकर साहेबांनी केलेलं आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून श्रेयवादाची लढाई मात्र चालू केली. त्या लोकप्रतिनिधीला मला सांगायचं आहे, बाबांनो, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी आता आमचे बंधू बोलताना म्हणले की 72 शेतकरी, मी म्हणाल हे 72 शेतकरी तर आहेतच, पण हे पूरग्रस्त शेतकरी आहेत. म्हणून आपल्या न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आदरणीय लावून धरलं. त्यानंतर आमच्या तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला भरघोस तसा पीक विमा मिळाला. पीक विमा मिळावा म्हणून एकाही लोकप्रतिनिधीनं कधीच रस्त्यावरची लढाई लोकांना एक उद्ध्वस्त जीवन जगावं लागत आहे. गोदाकाठच्या पट्ट्यामध्ये जवळपास 200 गावं या गोदावरीच्या महापुरामध्ये बाधित आहेत. त्या लोकांना एक विशेष पॅकेज कोल्हापूर धर्तीवर तर शासनानं द्यावं अशी मागणी आमची शासनाकडे आहे. शासनानं कोल्हापूरमध्ये आलमट्टी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी जे विशेष पॅकेज दिलं आहे तेच माझ्या नांदेड जिल्हा शेतकऱ्यांना मिळावं ही प्रमुख मागणी आहे. याचसोबत महाराष्ट्रामध्ये जी शेती बाधित आहे, जी बुडीत आहे, बुडीत क्षेत्राला 100% पीक विम्याचा GR शासनानं काढावा अशी मागणी आमची आहे. गेल्या वर्षापासून सातत्यानं आम्ही ही लढाई लढतो आहोत. शासनानं कालच्या 17 तारखेला DPDCच्या मिटिंगमध्ये पोचमपाडच्या पूरग्रस्ताचा विषय त्या ठिकाणी घेतलेला आहे. या देशामध्ये राज्यसभेचे खासदार श्री अजयजी गोपछडे साहेब यांनी हा विषय राज्यसभेमध्ये मांडला. मी रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती केली. आता हाऊस चालू झाल्यानंतर तो सुद्धा विषय लोकसभेमध्ये येणार आहे. म्हणायला उद्देश असा आहे, नांदेड जिल्हा हा महाराष्ट्राच्या पूर्वेचा जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यात येणारी गोदावरी ही नाशिकहून येते. 700 किलोमीटर येताना गोदावरीमध्ये 6 धरणाचं पाणी, 9 नद्याचं पाणी त्या ठिकाणी येतं. हे नदीचं पात्र सोडून जवळपासच्या परिसरामध्ये 10 ते 15 किलोमीटर पसरते. त्यामुळे नदीकाठी जीवन जगणारे शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. या शेतकऱ्यांना वाचवावं लागेल. 1983 झालेलं धरण आज 50 वर्ष झाल्यानंतर जर माझ्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर सरकार म्हणून सरकार काय करत आहे, लोकप्रतिनिधी काय करत आहे, हा आमचा शेतकऱ्याचा सवाल शासनाला आहे. शासनानं तात्काळ मुंबईच्या मंत्रालयामध्ये पोचमपाड पूरग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याची कॅबिनेटची बैठक लावावी, औरंगाबादला कॅबिनेटची बैठक लावावी आणि याच्यातून जर हा प्रश्न सुटला नसेल तर सीमावर्ती भागामध्ये आमचा शेतकरी एकाही लोकप्रतिनिधींना गावामध्ये पाय ठेवू देणार नाही. ही साक्ष तुम्हाला शेतकऱ्याच्या वतीने देतो आहे. 50 वर्षाचा आमचा लढा आहे, तो यशस्वी होण्यासाठी आपण सहकार्य करा. येणाऱ्या काळामध्ये ही लढाई अजून तीव्र होईल. धन्यवाद.